U.S. Surgeon General has said social media might be hazardous to children and adolescents. अगर आप समाज से अलग-थलग महसूस करते हैं और सोशल मीडिया प्लेटफॉर्म पर ज्यादा समय बिताते हैं, तो एक नए शोध के अनुसार स्थिति और बिगड़ भी सकती है इससे। मोबाइल एडिक्शन की वजह से लोग डिप्रेशन, एंजाइटी और अकेलेपन जैसी साइकोलॉजिकल डिसऑर्डर से भी जूझ रहे हैं। दोस्तों, आज शायद मैं अपने ही पैर पर कुल्हाड़ी मारने जा रहा हूँ। हम लोग अपने फोन्स को ऑन एवरेज 2600 बार टच करते हैं एक दिन में। जब तू चाह रहा है कि डिलीट भी ना करूं अकाउंट, थोड़ा थोड़ा देख लूंगा सर शाम को 5 मिनट, ये सब अपने मन को भुलाने के लिए सब लोग बोलते हैं सर, मैं तो सिर्फ सोशल मीडिया अशी एक सिस्टम आहे जी आपल्या ब्रेनला ऑपरेट करण्याचं काम करते. आपलं ब्रेन हे सोशल मीडियानुसार चालतं. आता एका सुपरस्टारची गोष्ट म्हणाली तर त्याने आपल्या चाहत्याला मारण्याचा प्रयत्न केला होता. कितने लोग हैं सोशल मीडिया पे, और सिर्फ यहाँ पर नहीं, कितने लोग हैं, मतलब हजारों हैं, लाखों हैं, करोड़ों हैं, ये ऑलमोस्ट पूरी की पूरी दुनिया है. एका रिपोर्टनुसार आपण दिवसातून 7 घंटे हे सोशल मीडिया वापरत असतो. सोशल मीडियामुळे काही जीवघेणा देखील घडू शकतो. सोशल मीडिया जर सिम्पल स्टेप्स युजिंग म्हणायचं असेल तर आपल्यामध्ये जर कोणी इंट्रो करत असेल तर ते म्हणजे व्हिडिओचं. सोशल मीडिया आपण जर एकदा बघत असलो तर किती वेळ बघतोय याच्याकडे आपलं लक्ष नसतं. आपण 1 मिनिटाचा व्हिडिओ बघू शकत नाही, पण नेमकी तेच 30-30 सेकंदाचे व्हिडिओ बघत बघत आपण अर्धा 1 घंटा आरामशीर घालवत असतो. यामध्ये आपलं जर कोणी ऑपरेट करत असेल तर ते म्हणजे अल्गोरिदम. अल्गोरिदम असं सेट असतं की आपण जर काही न करता आपल्याला नक्कीच त्यांचे मेसेज SMS पडत असतात. आता टिकटॉक हे भारतामध्ये बंद केलं. टिकटॉक ही एक डाटा कलेक्शन कंपनी आहेत. ते वेस्टर्न कंट्रीमध्ये कसं काम करते कसं नाही तर बघा. आता काही व्हिडिओज असतात सोशल मीडियावरती जे असं फेमस होतात की काही देखील आपण समजू शकत नाही. आता ही आई त्यांचे मुलांच्या याच्यावरती अंडे फोडतात. डॉक्टरांच्या एका रिपोर्टनुसार हे मुलांच्या फिजिओलॉजी म्हणजेच चिल्ड्रनच्या मानसिकतेसाठी आवश्यक हे चांगलं नसतं. त्यामुळे आपण कुठेतरी सोशल मीडियाकडे ओढलं जात आहोत का हा देखील प्रश्न आजकालच्या लोकांना पडायला हवा आणि यामधून बाहेर पडायला हवं. कमीत कमी सोशल मीडियाचा वापर करायला हवा. त्यामुळे जो मुलांना किंवा आपल्याला त्रास होतोय तो नक्कीच सोशल मीडिया ही कुठेतरी आपल्याला भरकटत असल्याचं दिसून येतं. तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि शेअर नक्कीच करा. जय महाराष्ट्र पब्लिक.